आणि अनेको संतांनी लाखो वर्षांपासून जी संत मंडळी होऊन गेली, ऋषी मंडळी होऊन गेली, तिथपासून आजपर्यंत जे संत होऊन गेले त्यांनी भगवंताकडे जे मागणं मागितलं, संत कृपाच मागितली, बाकी काहीच नको ते म्हणतात. अनेक संतांची मागणी आपल्याला माहिती असेल. मनुष्य इतका स्वार्थी आहे, संत सुद्धा स्वार्थी आहे, पण संत ज्या वेळेला स्वार्थीपणा करतात, भगवंताकडे काही मागणी करतात, तर ती विश्व कल्याणाकरता मागणी करतात. ज्ञानोबा ज्या वेळेला पांडुरंगाकडे काही मागणं मागतो, त्यावेळेला माऊली काय मागताय? आता विश्वात्मके देवे. आपण विचार फक्त आपल्या कुटुंबाचा करतो. मानवी जीवन जे आहे ते फक्त मी आणि माझेपण या भोवती फिरल्याचा परिणाम तो जीव दुःखात येऊन पडलाय. आणि संत जी मागणी करतायत ती फक्त आणि फक्त नुसतं विश्वकल्याण नाही, अशी अनंत विश्व. आपण महाराजांना काय म्हणतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक. एका ब्रह्मांडाचा विचार करत नाहीयेत हे लोक. अशी कुठल्याही दुसऱ्या विश्वातल्या लोकांना सुद्धा सुखी ठेव. काय मागितले विचार करूया ना संतांनी. संत कृपा आपल्याला प्राप्त करून घ्यायचे, सद्गुरूंची महती आपल्याला जाणून घ्यायचे. म्हणजे काय तर त्यांनी जो विचार केला, संतांनी जे मागणं मागितलं, त्या मागण्याची अपेक्षा माझी झाली, मी तसं वागायला लागलो, कुणाचाही भेदभाव नाही. आहे काजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. तुका म्हणे एका देहाचे अवयव, हे सगळे देह, हे सर्वही वासुदेवो एक